मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाने सध्या पैशाची लूट खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। कोणाची पैशाची लूट होत आहे, काय फ्रॉड होत आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। सावधान व्हायचं आहे, आपल्याला सतर्क व्हायचं आहे, पूर्ण व्यवस्थित माहिती समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली। या योजनेमध्ये ज्या बहिणी अर्ज केले आहेत, ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत, अशा सर्व बहिणींच्या जवळपास खात्यावरती 7,500 रुपये जमा झाले आहेत। ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत एकही रुपया आलेला नाही, अशा बहिणींच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे लवकरच वितरित होईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। परंतु तुम्हाला आता सतर्क व्हायचं आहे, सावधान व्हायचं आहे, कारण लाडकी बहीण योजनेच्या नावाने सध्या पैशाची लूट जे चालू आहे ती म्हणजे याचे कारणे नेमके काय आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या। मित्रांनो, अनेक महिला भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहात किंवा ज्यांना पैसे मिळालेले नाहीत अशा महिलांना फोन कॉल येत आहे। फ्रॉड व्यक्तीचा म्हणजेच अनोळखी व्यक्तीचा त्यांना कॉल येत आहे आणि त्यांच्याकडून हे जे काही पैसे पाठवणार आहात अशी त्यांना माहिती देत आहेत आणि तुमच्याकडून गूगल पे असेल, फोन पे असेल, पेटीएम असेल यांच्या माध्यमातून त्यांच्या फोनवरती पैसे पाठवण्यासाठी सांगत आहेत। त्यासाठी एकही रुपया कोणाला देऊ नका, सतर्क राहा, सावधान राहा। अशा पद्धतीने जे काही फ्रॉड कॉल तुम्हाला आल्याच्या नंतर तुमची पर्सनल माहिती कोणत्याही व्यक्तीला द्यायची नाही आहे, कारण तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती सरळ सुरळीत मिळवण्यासाठी हे कॉल केले जात आहेत। आणि जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जर पैसे मिळत नसतील तर तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती सुरळीत येण्यासाठी तुम्हाला 1100 रुपये असेल, 1000 रुपये असतील किंवा 1500 आम्हाला शेअर करावे लागेल। शेअर केल्यानंतर तुमचे हे पैसे सुरळीत तुमच्या खात्यावरती पुढील हप्ते येतील, अशी माहिती त्या फ्रॉड व्यक्ती अनोळखी व्यक्तींच्या माध्यमातून सांगली जात आहे। त्यासाठी पर्सनल इन्फॉर्मेशन तुमचं कोणत्याही व्यक्तींना देऊ नका, आधार कार्ड नंबर देऊ नका, फोनपेच्या माध्यमातून पैसे सुद्धा त्यांना पाठवू नका। सतर्क व्हायचं आहे, सावधान व्हायचं आहे। मी काय माझ्या खिशातून तुम्हाला पैसे देत नाही किंवा गव्हर्नमेंट सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खिशातून देत नाही आहे। हे पैसे तुमचेच आहेत, तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला घ्यायचे आहेत। जर तुमचा अशा पद्धतीचा कॉल आला किंवा कॉल नाही जरी आला तर तुम्हाला जे काही त्रुटी असेल, पैसे मिळालेले असतील किंवा नसतील तर तुम्हाला काही समस्या, काही समाधान जर घ्यायचं असेल तर तुमच्या गावातील ग्रामपंचायतमधील जे काही अधिकारी असतील किंवा अंगणवाडी मदतनीस असेल किंवा सेवक सेविका असेल यांना भेट द्या, त्यांना विचारपूस करा। जर याबद्दल या योजनेबद्दल तुम्हाला जर माहिती अजून पाहिजे असेल तर त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता। जर तुम्ही त्रुटीमध्ये आला असेल, आतापर्यंत एकही रुपया जर तुम्हाला मिळाले नसतील तर त्यांना विचारणा करा, माझे पैसे का येत नाही आहे। जर आधार लिंकमुळे जर तुमचे पैसे येत नसतील तर अनोळखी व्यक्तींच्या माध्यमातून तुमच्या बँकेला मी आधार लिंक करून देतो, अशी जर माहिती त्यांच्याकडून जर तुम्हाला देत असतील तर बाहेर कुठेही आधार लिंक करू नका। ऑफिशियल पोर्टलवरती जा आधारच्या, त्या ठिकाणी चेक करा। आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला चेक करता येतं आपल्या बँकेला आधार लिंक आहे किंवा नाही। जर लिंक नसेल तर तुम्ही त्या बँकेत जा, ज्या बँकेमध्ये पैसे पाहिजे त्या बँकेमध्ये जाऊन आधार लिंकचा एक फॉर्म भरून द्या किंवा आधार कार्डचा झेरॉक्स, त्यानंतर मोबाईल नंबर द्या त्यांना, त्या बँकेच्या माध्यमातून केलं जाईल आधार लिंक। बाहेर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला करायचं नाही। जर करायचं असेल तर ऑफिशियल पोर्टलच्या माध्यमातूनच तुम्हाला करायचं आहे, फोन कॉलच्या माध्यमातून असं काही करू नका। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, सतर्क राहा, सावधान राहा। अनोळखी व्यक्तींच्या माध्यमातून जर कॉल आला तर पर्सनल इन्फॉर्मेशन कोणाला देऊ नका आणि तुमचं फोनपे, गूगल पे, पेटीएमच्या माध्यमातून त्यांना जी काही माहिती आहे ती माहिती त्यांच्यापर्यंत देऊ नका। मित्रांनो, ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। सतर्क राहतील, सावधान राहतील, तुमच्याकडून तेवढीच त्यांना मदत होईल। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, म्हणजे अशाच पद्धतीचे अचूक व्हिडिओंचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जातील। जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।